येस. आणि मला आपण जेव्हा जेव्हा डिस्कशन केले तेव्हा मला समजलं की अशा भरपूर गोष्टी ऑलरेडी तुम्ही केलेल्या आहात. त्याच्यानंतर इथपर्यंत तुम्ही पोहोचला किंवा या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय. तिथं जाणवलं की मी बोलतोय ना एखाद्याशी, तर त्याला मला त्याच्या बद्दलच्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात. सो मी हे कंटिन्यू केलं पाहिजे. म्हणून मग ते कंटिन्यू मी सगळ्यांसोबत, म्हणजे जेवढ्या लीड्स माझ्याकडे असायच्या, दिवसात 2-3 लीड्सला भेटायला जाणं आणि ते डिस्कशन करणं, हे कंटिन्यू करायचं. मी मम्मीला बोललो की मला आहे ना एक 25,000चं लोन पाहिजे कोणाकडनं तरी. मग मी आजोबांना, म्हणजे आईच्या वडिलांना मी म्हटलं की मला 25,000चं लोन पाहिजे, मी तुम्हाला एक 6 महिन्यात किंवा वर्षभरात ते देतो. रिटर्न करून देतो. त्यावेळी मी ते 25,000 उचलले आणि ते कोर्सला भरले. बरं, माझं नशीब सांगतो एवढं चांगलं की तिथं मी जेव्हा ट्रेनिंगला चालू केलं, 15 ते 20 दिवसामध्ये मला ते सगळं समजायला लागलं, बऱ्याच गोष्टी. माझा एक्सप्लेन करण्याची पद्धत ती आहे. मी तुमचा मेंटॉर किंवा मी तुमचा काय म्हणता येईल कोच नाहीये. मला ते समजू पण नका, मला मित्र समजा. तो एक्झामच्या आधी जी गोष्ट समजवणारा एक मित्र असतो ना, तो मित्र समजा. दुसरी एक अजून गोष्ट मी ह्याच्यात काय सांगेल की फायनान्सेस मॅनेज करताना आहे ना, ओव्हरवेल्म होऊन डिसिजन नाही घ्यायची कधीच. म्हणजे खूप जास्त आनंद झालाय, खूप जास्त राग आलाय म्हणून डिसिजन नाही घ्यायची. आता सगळ्यात आवडता माझा एक प्रश्न आहे की आता तुम्ही कंपनी पण लीड करताय, ऍज अ बिझनेसमन पण तुम्ही काम करताय, प्लस तुम्ही ऍज अ जॉब मध्ये पण ऍज अ प्रोफेशन म्हणून काम केलेलं आहे. सो तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता भरपूर चांगलं, असं मला माहिती आहे की बाबा वर्क लाईफ बॅलन्स नक्की काय असते किंवा वर्क लाईफ बॅलन्स किती महत्वाचे आहे. नमस्कार सर्वांचं, कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये स्वागत आहे. तर आजचे आपले व्हिडिओचे गेस्ट आहेत आपले सगळ्यांचे लाडके सूरज सर. सो सूरज सरांबरोबर आपण एक डिजिटल मार्केटिंग वरचा पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे आणि दुसरा मैत्रीवरचा पॉडकास्ट, जो की मला वाटतं सर्वांना माहितीच असेल, कारण की तो सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात छान पॉडकास्ट होता. सो मला भरपूर कमेंट्स येत होत्या कंटिन्युअसली, कारण की तो व्हिडिओ पण चांगला रील्स व्हायरल गेलेला आहे. सो मला भरपूर कमेंट्स येत होते की सूरज भोसले सरांबद्दल आम्हाला थोडंसं पर्सनल गोष्टी किंवा त्यांची जी लाईफ जर्नी आहे ती ऐकायला खूप आवडेल. सो त्याच्यावरतीच आपण हा पॉडकास्ट करणार आहोत. तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन आपण हा पॉडकास्ट सूरज सरांना रिक्वेस्ट करून इथे आणलेला आहे. आता त्यांची जर्नी आपण बघणार आहोत या पॉडकास्टमध्ये. सो चला सुरू करूया. सो सगळ्यात माझा बेसिक एक प्रश्न असतो की आपल्याला नवीन पाहणारं पण ऑडियन्स प्रेक्षक वर्ग आहे आणि जे ऑलरेडी ओळखतात त्यांना तर तुमचं इंट्रोडक्शन माहितीच आहे. जे आपल्याला नवीन बघतात किंवा नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक छोटंसं तुमचं इंट्रोडक्शन. फर्स्ट टाइमच मे बी मी या पॉडकास्टवरती माझी जर्नी सांगणार असेल, कारण मी आधी तरी कुठं सांगितली नाही. सो माझं नाव सूरज राजेंद्र भोसले. बऱ्याचशा व्हिडिओ बनवले आतापर्यंत, पण मोस्टली माझा फोकस हा होता की मी माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा तुम्हाला ज्या उपयोगी गोष्टी ठरतील, बिझनेससाठी असतील किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याबद्दल तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर ते जास्त सांगावं, असा माझा मोटिव्ह होता. म्हणून मी कधी माझ्याबद्दल कधी सांगितलं नाही. बट आता चान्स आलाय तर मी सांगतो की जर्नी माझी सांगेलच मी, पण माझी जी काही बेसिकली सुरुवात झाली ती चांगल्या घरामध्ये झाली. असं काही माझं खूप वाईट परिस्थिती होती किंवा आई वडील चांगलं म्हणजे काम करत नव्हते किंवा पैसे नव्हते अशा पद्धतीनं काहीच नव्हतं. सगळं चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. शिक्षण पण मी व्यवस्थित घेत होतो, पण मला स्वतःला काहीतरी स्वतःच्या एफर्ट्स देऊन स्वतःच्या जीवावरती काहीतरी करण्याची आधीपासूनची जी इच्छा होती ती फॉलो करण्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. आणि त्यातून जे काही आतापर्यंतचा अनुभव आहे, जो काही मी आता घेतोय आणि पुढे पण घेत राहील, तो शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. येस. आणि मला आपण जेव्हा जेव्हा डिस्कशन केले तेव्हा मला समजलं की अशा भरपूर गोष्टी ऑलरेडी तुम्ही केलेल्या आहात. त्याच्यानंतर इथपर्यंत तुम्ही पोहोचला किंवा या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय. सो मला आवडेल की जाणायला की भरपूर लोक मला कमेंटला ते काही काहींचे कॉल पण आलेले की बाबा तुम्ही मैत्रीवरचा तर इतका सुंदर पॉडकास्ट घेतलाय, पण त्या माणसाचं आम्हाला आयुष्यातलं पण कशी जर्नी त्याची होती, कारण की ते आता सध्या लीड्स टू सेल्सला सगळे मॅनेजिंग डायरेक्टर थोडक्यात आहेत सर, सगळं मॅनेज करतायत, इतक्या वरती सर पोहोचलेले आहेत. सो त्यांची पर्सनल जर्नी इथपर्यंतची त्यांना ऐकायची होती. सो माझा पहिला प्रश्न हाच असेल की सर तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली, त्याला किती कलाटण्या आल्या, किती वळण आली. बऱ्याच गोष्टी घडल्या आता लाईफमध्ये. मी तसं जसं सांगितलं मगाशी की आई वडिलांचं सगळं व्यवस्थित होतं, घरचं सगळं चांगलं आहे. पण काय होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचंय, म्हणून मी लहानपणापासून म्हणजे इव्हन 8वी पासून मी पहिला बिझनेस केला स्टिकर्स विकण्याचा. त्यानंतर मग दुसरी गोष्ट मी ते जरा शाळेच्या गोष्टींमुळे ते काही कंटिन्यू करता आलं नाही. 10वी-12वी जसं मग 10वी कंप्लीट केली, 12वी कंप्लीट केली. मला तेव्हा क्रिकेटची खूप आवड होती. माझं पॅशन ते होतं. मी क्रिकेट कंटिन्यू केलं होतं. मी शाळेत कमी क्लबला जास्त असायचो.
आणि त्यावेळी असं झालं होतं की मी एक स्टेट लेवलपर्यंतच्या ज्या प्रॅक्टिस मॅचेस असतात किंवा सिलेक्शन मॅचेस असतात तिथपर्यंत मी गेलो होतो. हम्म. बट त्यावेळी काही फायनान्शियल इश्यूज झाले, फॅमिलीमध्ये काही मोठे इश्यूज, प्रॉब्लेम झाले, त्यामुळे ते कंटिन्यू करणं मला तेव्हा पॉसिबल झालं नाही. मी पार्ट टाइम नंतर ते क्रिकेटचं पण करायला लागलो आणि मग कॉलेज करत होतो. पण त्यावेळी असं वाटायला लागलं की आता जर हे फायनान्शियल इश्यूज जर येत आहेत किंवा आपल्याला वाटते की आपल्याला ज्या क्षेत्रात जाता येत नाहीये या पैशांच्या इश्यूजमुळे, मग आपण काहीतरी स्वतः केलं पाहिजे. ही गोष्ट माझ्या डोक्यात तेव्हापासून होती. म्हणून मग मी कॉलेजला असतानाच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचो. मग तिथं मी बजाज कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. सेल्ससाठी मी इंटरव्ह्यूला गेलो, ओळखीतनंच गेलो. मग तिथं माझं सिलेक्शन झालं आणि सेल्स मी पर्सनल लोनमध्ये करायला लागलो. पर्सनल लोनचं सेल्स करताना मला एवढे वेगवेगळे अनुभव आले की मी म्हणजे अगदी झोपडपट्टीत पण लोन करायला गेलेलो आहे आणि एकदम मोठ्या बंगल्यामध्ये पण लोन करायला गेलेलो आहे. कारण बजाज कंपनीचा क्रायटेरिया असा होता की ज्यांना कोणी लोन देत नाहीये आणि जे कोणी प्रायव्हेट बँकांचं लोन घ्यायला तयार नाहीत, एनबीएफसीच घ्यायचंय, त्या लोकांना लोन देणारी कंपनी बजाज कंपनी. त्यामुळे मी डायव्हर्स प्रोफाईल्स बघितले, त्यांच्यासोबत भेटलो, चर्चा केली. तिथून मग असं जाणवलं की अरे हे प्रत्येक लेवलला कोणाला ना कोणाला काही ना काही प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. मग त्यांचे काय एक्सपिरियन्स असतात आतापर्यंतचे, त्यांनी कोणती लाईफ जगली, त्याच्यानुसार त्यांचे लाईफ बद्दलचे आणि इव्हन कुठल्याही गोष्टीत त्या कुठल्याही क्षेत्रात असतील त्याबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह बनत जातात. मी चर्चा करून ते जाणून घ्यायचे प्रयत्न केले. मग प्रत्येक वेळी ज्याच्यासोबत मी भेटायला जायचो, मला अजूनही आठवतं मी पहिली मीटिंग जेव्हा करायला गेलतो, मेडिकल मध्ये गेलो होतो मी एका, आणि त्या मेडिकलमध्ये जाऊन रात्री 10 वाजता गेलतो मी त्याच्या लोन प्रोसेस करायला. मी 1 वाजेपर्यंत तिथे थांबलो होतो त्याच्यासोबत चर्चा करत. म्हणजे 3-4 तासाची जी चर्चा झाली माझी, त्याच्यामध्ये मला त्यांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या लाईफ बद्दलच्या, त्यांच्या अपडाऊन्स बद्दल आणि सगळं. म्हणजे मला ते एवढं भारी वाटलं की हा माणूस माझ्याशी एवढं शेअर करतोय. तर मला तिथं जाणवलं की मी बोलतोय ना एखाद्याशी, तर त्याला मला त्याच्या बद्दलच्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात. मी हे कंटिन्यू केलं पाहिजे. म्हणून मग ते कंटिन्यू मी सगळ्यांसोबत, म्हणजे जेवढ्या लीड्स माझ्याकडे असायच्या, दिवसात 2-3 लीड्सला भेटायला जाणं आणि ते डिस्कशन करणं, हे कंटिन्यू करायचो. म्हणून मला डायव्हर्स एक्सपिरियन्स आले सगळ्यांचे. त्यामुळं मला फायदा काय झाला की मला त्या क्षेत्रातली जरी माहिती नसेल तरी पण मला ती तिथनं मिळायला लागली. मी एक्सपिरियन्स जरी तिथं घेतला नसेल तरी त्यांच्याकडनं तो जाणून घ्यायचा चान्स मला मिळाला भेटला. बरोबर. आणि त्याच्यातनं मला बराच फायदा झाला की मला जर कोणाला सजेस्ट करायचं आज आहे ना त्या फील्ड मधलं, तर त्या व्यक्तीने मला ज्या गोष्टी सांगितल्यात त्या अजूनही रेलेव्हंट आहेत मार्केटमध्ये, तर मी त्या सांगू शकतो की तू अशा पद्धतीनं इथं काम केलंस तर ते बरं पडेल. नाही, तो ऑन ग्राउंड वरचा जो एक्सपिरियन्स आहे तो हो. सदैव हेल्पफुल असतोच. कारण की आता पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली बजाजमध्ये, तो ऑन ग्राउंड वरचा, आता तुम्ही सांगितलं किती डायव्हर्सिटी होती की बाबा मी झोपडीमध्ये पण जायचो प्लस बंगल्या लेवलला पण जायचो. सो आता स्वतःचा जेव्हा बिझनेस बिल्ड करत असतो तेव्हा ह्या गोष्टी खूप मदत होते. कारण की क्लायंट्स असतात भरपूर, त्यांचं मॅनेजमेंट आलं, मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट आलं, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी मदत करतात. सो मग तिथून पुढचं कसं आयुष्य होतं? बजाजमध्ये काम करताना मग असं झालं की मला टाइमचं लिमिट नाही राहिलं. म्हणजे सेल्सचा जॉब त्यात, कारण सेल्स आता आपण बघतो की सेल्समध्ये आपल्याला बऱ्याचशा क्लोजिंगसाठी धावपळ करावी लागते. तर मग सकाळी 8 वाजता जाणं आणि रात्री 10-11 किती पण वाजायचे, आणि तिथं माझं कॉलेज कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागलं. मी तेव्हा डिग्री करत होतो बिझनेस मॅनेजमेंटची. त्यावेळी मग ते डिस्टर्ब होताना असं जाणवायला लागलं. घरच्यांना पण ते वाटत होतं की तुझ्यावरती एवढी रिस्पॉन्सिबिलिटी नाही तर तू काय एवढं करतोय. मला बऱ्याच वेळा मग ते म्हणायचे, पण मला असं वाटायचं की मला जास्त याचा त्रास होत नाहीये, कारण मला स्वतःला काहीतरी करण्याची इच्छा आहे, तर मग मी ते करतोय. असं काय त्याच्यामध्ये मी बर्डन म्हणून मी करत नाही ती गोष्ट. पण नंतर असं झालं की मग माझे सेकंड इयरलाच 6 सब्जेक्ट बॅक राहिले. अरे बापरे. त्यामुळं मग असं घरच्यांचं थोडंसं सांगणं आलं की तू आता कॉलेज कंटिन्यू कर, तुला काही काम करायची गरज नाही. त्यावेळी मी म्हटलं ठीक आहे, आता थांबूया आपण. त्यावेळी मी तो जॉब सोडला. 5 ते 6 महिने मी केला होता. बरेच चांगले एक्सपिरियन्स मला तिथनं मिळाले आणि मग मी तो जॉब सोडला. त्याच्यानंतर मग पुन्हा मी एक्झामची तयारी केली. पण बिझनेस मॅनेजमेंटचा पार्ट कसा आला त्या एक्झामचा, की तिथं आपल्याला बिझनेस बद्दल लिहायचं आहे. पण मग मी जो एक्सपिरियन्स घेतलाय त्याबद्दलच मी लिहित गेलो. त्यामुळे माझे पेपर ते आरामात निघून गेले. मला असं काही त्याच्यासाठी वेगळा स्टडी करावा लागला नाही, कारण मी तो एक्सपिरियन्स ग्राउंडवरती घेतलेला. ती माझी टर्मिनल निघाली त्यावेळीची. आणि त्यानंतर पुन्हा मग मला असं वाटायला लागलं की आता आपण घरी बसून काय करणार, म्हणजे कॉलेजचा वेळ असतो तेवढा. मी पण कॉलेजला जायचोच नाही तसं, कारण बजाजकडनं मला लेटर भेटलं होतं. त्या बेसिसवरती मी बाहेर फिरायचो. त्यामुळे ते लेटर कॉलेजमध्ये असल्यामुळे मी कधी काय कॉलेजला जायचोच नाही, एक्झाम पुरता आणि कधी आपल्याला प्रोजेक्ट सबमिट करायचे त्यावेळी.
सो मग त्यावेळी असं ठरवलं की आपण अजून काय करू शकतो. लहानपणापासून माझ्या डोक्यात एक विचार काय होता की ही जी मोठी लोक आहेत सगळी, आपण आसपास जी बघतोय एवढे बंगले गाड्यांमध्ये फिरतात, तर ती लोक कशी एवढी मोठी झाली, त्याच्या मागचं कारण काय. दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक पहिली गोष्ट जी आहे की ते बिझनेस करतात, आणि दुसरी गोष्ट जी आहे की ते स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहे. एकतर आयदर त्यांची कंपनी लिस्टेड आहे किंवा ते स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. या दोन गोष्टी मला लक्षात आल्या. मग तिथनं असं लक्षात आलं की मला आता बिझनेस तर मी नॉलेज घेतोय किंवा काही ना काही ट्राय करतोय, आता स्टॉक मार्केटचं नॉलेज घेतलं पाहिजे. 2019ची वेळ होती, जस्ट लॉकडाऊनच्या आधीचा पिरियड होता तो, आणि त्यावेळी आपल्याला माहित नव्हतं लॉकडाऊन पडणार आहे. बरोबर. मग मी तिथं स्टॉक मार्केटसाठी सर्च करायला लागलो, कुठल्या कोर्सेस चांगले आहेत, कुठे मग चांगले त्याचे इन्स्टिट्यूट आहेत. असं मी पूर्ण पुण्यात बघितलं. आणि पुण्यात जर तुम्ही गेलात ना, डेक्कन, एफसी रोड किंवा तो एरिया जो पूर्ण सिटी एरिया, त्या एरियात तुम्ही बघाल ना 200-300 क्लासेस एवढे तिथं वेगवेगळे. आणि मी सेमिनार खूप केले. आणि 18-19च्या वेळी त्या काळात ते इरा पण थोडासा वाढला की स्टॉक मार्केटची पण क्रेज चालू झालेली, बूमिंग थोडक्यात चालू झालेलं तेव्हा. त्यावेळी मग वाटलं की आता कुठंतरी एक चॉईस केलं पाहिजे. पण मला असं पाहिजे होतं की जिथं जास्त क्राऊड नकोय, कारण तिथं तो जो शिकवणार आहे तो माझ्यावरती लक्ष नाही देणार, मला पर्सनली काय सांगणार नाही. त्यामुळे मी एक व्यक्ती आहेत, म्हणजे मी त्यांचं नाव आवर्जून घेतो, की जंगली महाराज रोडलाच ते ऑफिस होतं. तर जंगली महाराज रोडला मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी 3 जण येणार होते सेमिनारसाठी. ते म्हटले की आम्ही असे प्रायव्हेट सेमिनारच घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त लोक नसतात. तर मी म्हटलं ठीक आहे, जाऊया. त्या दिवशी एवढं माझं नशीब चांगलं होतं की ते 2 जण आले नाही आणि मी एकटा होतो. त्यांनी पूर्ण 3 तास मला ते एक्सप्लेन केलं, स्टॉक मार्केट काय असतं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, हे सगळं काय असतं, सगळं शिकून घेतलं मी त्यावेळी 3 तासामध्ये. माझा त्याच्यातला इंटरेस्ट एवढा वाढला की मी त्यांना म्हटलं, तुम्ही मला शिकवाल का, मला तुम्ही काय कोर्सेस असतात मला सांगा, मी घ्यायला तयार आहे. त्यांनी मला सांगितलं की आम्ही बेसिक कोर्स घेतो तो 5,000ला घेतो, आणि जो ॲडव्हान्स कोर्स आहे तो 24,000चा आमचा कोर्स आहे. तर तू एकत्र घेतलास तर मी दोन्ही पण तुला 24 मध्ये करून देतो. आता माझ्याकडे पैसे नाहीत, घरी मागायचं कसं. म्हणजे मी काय त्यांना सांगितलं नव्हतं घरी की मी असं असं काहीतरी करतोय. आणि आपण इंडियन फॅमिलीज किंवा जर मिडल क्लास फॅमिलीज मध्ये बघितलं तर स्टॉक मार्केट करतो हे जरी सांगितलं तरी आपल्याला पहिल्या 4 शिव्या बसतात. रिस्ट्रिक्शन चालू होतं तिथून ती हिंमत होत नव्हती की मी सांगावं घरी मला कोर्स करायचा असं असं. मग मी मम्मीला बोललो की मला आहे ना एक 25,000चं लोन पाहिजे कोणाकडनं. मग मी आजोबांना म्हणजे आईच्या वडिलांना मी म्हटलं की मला 25,000चं लोन पाहिजे, मी तुम्हाला एक 6 महिन्यात किंवा वर्षभरात रिटर्न करून देतो. त्यावेळी मी ते 25,000 उचलले आणि ते कोर्सला भरले. बरं, माझं नशीब सांगतो एवढं चांगलं की तिथं मी जेव्हा ट्रेनिंगला चालू केलं 15 ते 20 दिवसामध्ये मला ते सगळं समजायला लागलं, बऱ्याच गोष्टी. आणि त्या म्हणजे जे गणेश कदम आहेत ज्यांच्याकडनं मी शिकलो, तर त्यांनी माझ्यातलं पोटेन्शियल बघितलं की मी शिकतोय फास्ट आणि मी शिकवण्याची पण माझ्याकडे क्वालिटी आहे, मी दुसऱ्यांना सांगू शकतो. त्यांनी त्यावेळेस मला विचारलं की तू ऍज अ असिस्टंट माझ्यासोबत काम करशील का. मी म्हटलं हे सोनं पिवळं झालं, कारण मी एकतर शिकायला पण मिळतंय मला, दुसरं जर तिथं काम करायला पण भेटत असेल, त्यात मला इन्कम जनरेट होणार असेल तर बेस्ट काम आहे माझ्यासाठी. त्यावेळी काय झालं की मग त्यांनी मला सांगितलं, आता तू जर काम करत असशील तर पुढच्या महिन्यापासून तुझी फी तर वे ऑफ करून टाकतो मी, 1 महिन्याचं पेमेंट तुझ्या फी मधनं काढतो आणि त्याच्या पुढनं तुला पेमेंट चालू करतो. म्हटलं बेस्ट आहे, काहीच हरकत नाही, म्हणलं मी करतो, काहीच नाही, मी कॉलेजला तसं जातो, म्हटलं मी काम करतो, माझेच पैसे वाचतात. आणि मग मी ते पैसे घेतले, जे काही फी वे ऑफ झाली माझ्याकडेच होती, मी काय दिली नव्हती त्यांना, त्या ॲज इट इज मी त्यांना रिटर्न करून टाकले आजोबांना. माझं ते कम्प्लीट झालं, कोर्स कम्प्लीट झाला, मी ट्रेनिंग द्यायला लागलो. आणि त्यावेळी मग आमचं असं डिसिजन झालं की आपण एक फर्म आहे ना पार्टनर करूया, दोघं मिळून, गणेश कदम आणि मी, आणि आपण ट्रेनिंग करूया. मी फंडामेंटल अनालिसिस वरती जास्त अभ्यास करायचो, त्यामुळे मी त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट्स आणि स्टॉक्स वरती जास्त भर द्यायचो आणि त्यांचं ट्रेडिंग वरती भर होतं. तर आम्ही अशा पद्धतीनं ट्रेनिंग द्यायचो. मग त्यावेळी ठरवलं आम्ही की आपण आता मोठं ऑफिस घेऊया आणि शिफ्ट होऊया दुसरीकडे. तर आम्ही एफसी रोडला रुपाली हॉटेलच्या समोर एक ऑफिस घेतलं. आय थिंक जानेवारीचा महिना होता 2020. ऑफिस घेतलं, 2-3 कोर्सेस म्हणजे प्लॅन केले ऑफलाईन, आणि त्यावेळी 20 ते 25 ऍडमिशन्स पण क्लोज केले. त्या आणि ते वीकली ऍडमिशन म्हणजे वीकली लोक यायचे, असं सॅटर्डे संडे आम्ही कोर्स ठेवला होता, त्यावेळी ते यायचे आणि मग इव्हिनिंगला तो कोर्स घेऊन आम्ही एक 5 ते 6 आठवड्यांचा तो कोर्स ठेवला. पहिली बॅच झाली, दुसरी बॅच झाली, तिसऱ्या बॅचच्या वेळी प्रॉब्लेम झाला, कोरोना आला, लॉकडाऊनचा टाइम चालू झाला. आणि आम्हाला वाटलं 21 दिवस ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही एवढा, नंतर ना आपण तसं परत चालूच करूया. पण ते वाढतच गेलं, आपल्याला सगळ्यांनाच माहिती, ते वाढत गेलं. मग आम्हाला काही सुचत नव्हतं. आणि माझे पार्टनर गावाला गेले होते, सांगली त्यांचं गाव.
मग त्यावेळी आमचं काहीच ठरत नव्हतं आणि ओनर भाडं कमी करायला आणि म्हणजे नाही का माघार घ्यायला तयार नाही. आम्हाला भाडं पाहिजे. सगळ्यांसाठीच तो खूप अवघड पिरियड अवघड होता, period किंवा टर्निंग पॉईंट पण प्रत्येकाच्या आयुष्याला तिथूनच आलं हो. थोडक्यात. आणि मग त्यावेळी मग म्हटलं यार मग ऑफिस सोडावं लागणार आपल्याला. सो मग तो डिसिजन घेतला, तिथलं सगळं सामान शिफ्ट केलं आणि एका फ्लॅटवरती नेऊन ठेवलं आणि ते ऑफिस आम्ही क्लोज करून टाकलं. बरं मग आता करायचं काय? आता सगळे घरी आहेत. कोर्सेस जे ऍडमिशन घेतले होते ती लोक पण आता आपल्याला विचारतायत काय करणार, कसं करणार. तर मग त्यावेळी आमचं डिस्कशन चालू होतं आणि त्यावेळीची अशी गोष्ट होती की जे आता माझे पार्टनर आहेत सिद्धांत कवठे, ते आमच्यासोबत ऍडव्हर्टायझिंगचं काम बघायचे. अच्छा. हा. आणि ते आम्ही मग त्यावेळी सारखे कॉन्फरन्स कॉल घ्यायचो, मीटिंग्स घ्यायचो ऑनलाईन. त्यावेळी डिस्कशन करायचो की काय करायला पाहिजे आता, कसं व्हायला पाहिजे. त्यावेळी मग वेबिनार्स आणि हे नवीन नवीन हो, लोकांसमोर यायला लागलं बरोबर. की ऑनलाईन आपण झूम वरती वगैरे वेबिनार Meetings घ्यायचे घेऊ शकतो. आणि कोर्सेस सेल करायचे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपल्याला जर ऑफलाईन आपण एवढं चांगलं करत असेल तर ऑनलाईन पण करू शकतो. बरोबर. म्हणून मग आम्ही ऑनलाईन घ्यायला चालू केलं आणि त्याला रिस्पॉन्स बेस्ट आला. त्यानंतर मग मी स्वतः कोर्सेस शूट केले, रेकॉर्ड केले. म्हणजे घरच्या घरी मी झूम मीटिंग रेकॉर्ड करायचो आणि त्यालाच ते व्हिडिओज कोर्सेस म्हणून आम्ही ते सेल करत होतो आणि चांगला रिस्पॉन्स होता त्याला, कारण कॉन्टेंट आम्ही चांगला देत चांगलं होतो. होतं. ते झालं आणि त्यावेळी मग असं काही खूप जास्त आम्ही म्हणजे ऍडमिशन्स नवीन घेत नव्हतो. पण जुने जे लोक होते ना त्यांनाच आम्ही ते कोर्सेस देत होतो. नंतर नंतर मग ऍडमिशन्स वाढवायची प्रोसेस आम्ही चालू केली. ऍड्स लावायला लागलो. त्यानंतर मग ऍडमिशन्स वगैरे आले. पण असं होत होतं की घरी राहून जास्त काही काम नाही, फक्त हेच करतोय आपण, हा. 3-4 तास काम करतोय आणि मग ते असं होतं आणि ते आणि पहिल्यांदाच असं झालेलं की बाबा Active भारताचा नाहीये जो माणूस. प्रत्येक नागरिक जो आहे तो कंटिन्यू 24 तास घरीच होता. Right. काम जरी असलं तरी ते घरून होतं. मग हम्म. ते 3-4 तासात काम होऊन अख्खा दिवस स्वतःला मिळायचा किंवा तो रिकामा असायचा. मग त्यावेळेस सगळ्यांनाच प्रश्न पडायचा की नक्की करायला करायचं काय. पाहिजे. दुसरी गोष्ट त्यावेळी असं पण होतं की एवढा काही जास्त इन्कम त्यातनं जनरेट होत नव्हतं. म्हणून मला पर्सनली असं वाटायचं की अजून आपल्याला पैसे मिळायला पाहिजे. त्यावेळी मग क्रिप्टो आणि हे पण ट्रेंडिंगला हो, होतं. क्रिप्टोचा भरपूर त्यांचा भाव एकदम वाढत बूम चालला आलेला होता. आहे. त्यावेळी मला माहित नाही आता ते कुठून कनेक्ट झालं, काय झालं. ते मला एक व्यक्ती कनेक्ट झाला आणि त्या व्यक्तीसोबत मी मग थोडे दिवस डिस्कशन केलं. मी काही तिथं पैसे इन्व्हेस्ट केले नाही सुरुवातीला. नंतर मी त्यांच्याकडनं प्लॅन्स जाणून घेतले, काय असतात क्रिप्टोमध्ये, कसं असतं, कशा पद्धतीनं तुम्ही ट्रेड करता आणि कसे पैसे आम्हाला जनरेट करून देता, समजून घेतलं. बाकीच्या लोकांचे एक्सपिरियन्स मी बघत होतो. मी जेन्युअनली त्यांना जाऊन कधीच विचारलं नाही की हे खरं आहे का, हे फसवत तर नाही, फ्रॉड तर नाही. पण खूप सारे रिस्पॉन्सेस तिथे येत राहायचे की हे भारी आहे, हे प्लॅटफॉर्म मस्त आहे, हे असं आहे. मग 2-3 महिने असेच मी बघितले काय काय होते काय नाही. त्याला मी थोडीशी अमाऊंट दिली, 5-6 हजार सुरुवातीचे दिले. त्याने मला 2 महिन्याच्या आतमध्ये डबल रिटर्न करून दिले. त्यामुळे मला वाटलं की हे प्लॅटफॉर्म जेन्युइन असू शकतो. म्हणून मग मी लगेच काही जास्त अमाऊंट दिली नाही, पण थोडी थोडी ट्राय केली. तेच आलेलं प्रॉफिट इन्व्हेस्ट केलं. मग असं करत करत मला जवळपास 6-7 महिन्यात त्यांनी 3 ते 4 पट माझ्या अमाऊंटची करून दिली. त्यावेळी एक विश्वास बिल्ड झाला. आणि इव्हन मी छोट्याशा गोष्टीसाठी त्यांना अमाऊंट मागितली आहे का, मला असं असं क्रेडिट कार्डचं बिल भरायचं, तर तुम्ही मला पैसे पाठवा, तुम्हाला ते रिटर्न करतो. त्यांनी 1 मिनिटात पाठवून दिले. तो विश्वास त्याने कमवण्याचं काम केलं तिथं. त्यानंतर मग वाटलं की हा माणूस जेन्युइन आहे, आपण पैसे देऊ शकतो. मग मी 2-3 मित्रांना सांगितलं, जे जवळचे आहेत माझ्या, जे शुभम वगैरे, मी ज्यांचे किस्से सांगतो त्याच मित्रांना मी सांगितलं की आपण असं याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यांचे थोडेसे पैसे घेतले, माझे घेतले, घरचे थोडेसे पैसे घेतले आणि इन्व्हेस्ट करून टाकले. आणि त्यांनी जे प्रॉमिस केलं होतं की 4 आठवड्यामध्ये तुम्हाला एवढे एवढे अमाऊंट मिळेल, 4 आठवड्यात माणूस गायब होता. अरे बापरे. आणि ती अमाऊंट होती जवळपास 8 लाख रुपये. त्यावेळी माझं वय होतं 21व्या वर्षी 8 लाखाचा मला तो फटका बसलेला मोठा. आणि मी घरी सांगितलं नव्हतं त्यावेळी की मी असं असं काहीतरी केलेलं आहे. मग आता वडिलांकडनं पैसे घेतलेत. वडिलांना म्हटलं की मला असं असं याच्या कॉलेजच्या आणि या त्या गोष्टींसाठी लागतात. मित्रांकडनं घेतलेत. मित्रांना पण सांगितलं की एवढ्या दिवसात एवढे पैसे होणार आहेत. आणि माझे स्वतःचे गेलेले. प्लस मी त्यावेळी क्रेडिट कार्ड मधनं थोडेसे पैसे काढले होते. म्हटलं प्रॉफिट मिळणारच आहे तर भरून टाकू परत, आणि आपलाच तो बेनिफिट आहे. त्यामुळे ते केलं होतं. आता काय करायचं, आता मोठा प्रश्न समोर. 8 लाख म्हणजे काय छोटी छोटी रक्कम amount ती पण नाही. 21व्या वर्षी. आता एक गोष्ट मला लक्षात आली की आपल्याला काही करून माझे नाही मिळाले तरी चालेल, पण ज्यांच्याकडनं मी घेतलेत पैसे त्यांना रिटर्न करायचे, हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी पहिलं जे काय मला अवेलेबल ऑप्शन होते, मला 1-2 लोनचे ऑफर होते, मी त्या घेतल्या आणि ते पैसे रिपे करून टाकले. कारण माझ्यामुळे दुसऱ्याला प्रॉब्लेम, माझा आधीपासून हे माइंडसेट तसंच आहे की माझ्यामुळे काही दुसऱ्याला अडचण होत असेल तर मी स्वतः माझ्यावरती ते ओढून घेणार, त्याला त्याचं ते काही क्लिअर करून देणार. तर मी ते त्याला लोन
काढून पैसे देऊन टाकले, मित्रांना पैसे देऊन टाकले. वडिलांना पण म्हटलं मला 6 महिने द्या, 6 महिन्यात मी हे पूर्ण तुम्हाला पैसे रिटर्न करणार. त्यावेळी मग आता लोनचे हप्ते अंगावर. तो एकदमच मला आता असं वाटतंय की मी पण त्या एज मधून गेलो. हा. आणि 21 वर्ष म्हणजे काय जास्त मॅच्युरिटीचं नाही. किंवा ते जास्त हे केलेलं एज नसतं, कारण की नुकतंच आपण हम्म. अल्लड वयातून प्रौढ बनत असतो. त्यामध्ये अजून एक एक्सपिरियन्स माझा असा होता ना की मी लोन स्वतः दिलेले आहेत ना बजाज मध्ये. हा हा हा. जे लोन भरत नाही त्यांची रिकव्हरी कशी होती हे पण मी बघितलेलं होतं. मग थोडक्यात पूर्ण प्रोसेस आता सायकल होऊन ते डबल हे सगळं होतं. चित्र डोळ्यासमोर उभं राहिलेलं. मग आता करायचं काय? मग त्यावेळी आता जी इन्कम मला त्या ट्रेनिंग मधनं येत होती ती काही एवढी नव्हती की ज्याच्यातनं माझी ईएमआय जाते. मी तो डिसिजन इन्स्टंट घेतला का तर मला दुसऱ्याला त्रास नव्हता होऊन हो, द्यायचा. समजलं. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू शकत होतो, पण मी म्हटलं कशाला उगाच, त्याने पण कुठून पैसे उचलले असतील, हा. काय केलं असेल मला नाही माहिती. मी त्यामुळे त्याला पैसे देऊन टाकले. मग आता हप्ते भरण्यासाठी पैसे लागणार ना, मग मी ठरवलं की आता हे ट्रेनिंगचं तर चालूच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी काम करायला पाहिजे. आणि ह्या अशा गोष्टींमध्ये आता तरी अडकायचं नाही. म्हणून मग तिथं चेक केलं. आता लॉकडाऊन मध्ये काय चालू होतं तेच तर होतं. लॉकडाऊनला सगळेच घरी बसून होते, काय पर्याय पण नव्हता पर्याय काय नव्हता. करायचं. आणि जो पर्याय होता हम्म. त्याच्यातच आपण लॉस Loss केला. झालेला होता त्यात. त्यामुळे तिथं मला एक ऑप्शन दिसला जो की होता इसेन्शियल सर्व्हिसेस. आणि त्यावेळी मी ठरवलं की इसेन्शियल सर्व्हिसेस का असेना मला तिथं काम करायचं. आणि त्यावेळेस सगळ्यात ऍक्टिव्ह एसेन्शियल तेवढंच सर्व्हिसेस होतं. होत्या, दुसरं काही काम. डिलिव्हरी ऍप्स वगैरे चालू हो. होते तेच फक्त. मग माझ्या घराजवळच बिग बास्केट कंपनीचं हब होतं. आणि मग तिथं मी मित्रा थ्रू इंटरव्ह्यूला गेलो की मला असं असं काम पाहिजे. आता माझी डिग्री कम्प्लीट नव्हती त्यामुळे मला तिथं काय कुठला ऑन कम्प्युटरचा जॉब नव्हता मिळणार, म्हणजे ऑन रोल जॉब नव्हता मिळणार. त्यांनी मला सांगितलं की तुला डिलिव्हरीच काम करावं लागेल, अदरवाईज तुला टेम्पो सोबत ऍज अ असिस्टंट जावं लागेल. ठीक आहे म्हटलं, मला जे काय असेल मला द्या, कारण मला आता त्या कामाची गरज आहे. ती म्हणजे ती चॉईस घेतली त्यावेळी की मला ते आता करायचंच आहे. सुरुवातीला 1 महिना मी बाईक डिलिव्हरी केल्या, बाईकवरती जाऊन डिलिव्हरी करत होतो. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये मी ठरवलं की आता बाईकचा तर आपण एक्सपिरियन्स घेतला, आता टेम्पोवरचा कसा आहे तो एक बघूया. मग टेम्पोवरती ड्रायव्हर सोबत मी असिस्टंट जायचो. मग ते क्रेट्स असतात ना बिग बास्केटचे, जेवढं ऑर्डर केलं तेवढं क्रेट्स असतात. तर त्या क्रेट्स मी उचलून त्या घरापर्यंत, जिथं लिफ्ट नाही तिथं 2-2, 3-3 मजले, 6-6 मजले येऊन आम्ही चढून ते दिलेलं आहे. म्हणजे दिवाळीच्या सीझन मध्ये तर असं होतं की दिवाळीच्या अगोदरचा काळ असायचा की तिथं पूर्ण महिन्याभराचं किंवा दिवाळीमध्ये लागतंच राशन एकदम. त्यामुळे एवढं मागवायचे की 7-8 क्रेट्स घेऊन जायला लागायचे. म्हणजे 2-3 चक्कर व्हायचे किंवा एका वेळी एवढं घेऊन जायचं. तो पण अनुभव घेतला. म्हटलं लाईफ आहे, काही करू. म्हणजे मला ह्याच्यातूनच एक प्रश्न आहे की आता एवढी उलटा पालट झालेली, एवढा प्रवास खडतर झाला, सो पण वय पण 21च होतं, काही जास्त पण नव्हतं. सो याच्यात कधी असं इमोशनली कधी तुटलाय का की किंवा इमोशनली कसं एवढं मॅनेज केलं सगळं, कारण की पैशाची जेव्हा गोष्ट येते, गोष्ट दुसरी कुठलीही असं आपण मॅनेज करू शकतो, पण एवढी मोठी अमाऊंट होती प्लस पैशाची गोष्ट होती मेन. सो कधी असं इमोशनली एवढं कसं स्टेबल. कसं झालं ना, मला एक गोष्ट मला दिसत होती की मला माहित होतं माझं बॅकग्राऊंड काय एवढं वाईट नाही. म्हणजे माझ्या वडिलांनी बरंच काय काय करून ठेवलंय माझ्यासाठी, मला सगळं माहिती. माझ्याकडे काय आहे, वडिलांना मी एक शब्द टाकला, मला एवढा एवढा त्रास होतोय, मला पैसे लागतात, मला हे भरायचे, मी बोललो ना द्यायला तयार आहे तेवढे, मला काय प्रॉब्लेम होणार नाही तिथं. मला ते जाणवतंय, पण चूक मी केली तर मी वडिलांना का भोगायला लावू? म्हणजे त्यांनी त्यांच्या कष्टाची कमाई अशा पद्धतीनं का घालवावी, हे माझ्या डोक्यात तेव्हा विचार होता. मेंटली स्ट्रॉंग असण्याचं कारण एक की मी लहानपणापासून या गोष्टी सगळ्या स्वतः नाही का ऑब्झर्व करत आलो. आणि मी कॉन्टेंट जो आता जे यंगस्टर बघतात ना युट्यूब वरती, तो मी खूप लहानपणापासून, म्हणजे इव्हन तुला म्हटलं की 8वी पासूनच मी बिझनेस पहिला केला, तेव्हा त्याच्या आधीपासून मी कॉन्टेंट सगळा हे करत होतो, बघत असायचो. बिझनेस रिलेटेड असेल, माइंड रिलेटेड असेल, म्हणजे सायकोलॉजीवरती कसं काम केलं जातं, हे सगळं. संदीप माहेश्वरीला मी आधीपासून फॉलो करतोय, विवेक बिंद्रांचे व्हिडिओ मी आधीपासून बघतोय, बऱ्याच लोकांना मी आधीपासून बघतोय. सो त्यामुळं मला हे माहित होतं की कुठली ना कुठली सिच्युएशन ही येणार आहे आपल्यासोबत, आणि त्यामुळं आपण सगळ्याचीच तयारी ठेवायला पाहिजे. काही असो, आपल्याला काम करत राहायचं, बरोबर आहे. हे माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. सो तोच एक म्हणजे पार्ट तर अवघड होता, पैशाचे प्रॉब्लेम्स प्लस एवढं सगळं करतोय मॅनेज, आणि त्यात हे पण माहिती की घरनं माझ्या लगेच सॉल्व्ह होण्यासारखी गोष्ट आहे, तरी पण मी का पळतोय. पण एक गोष्ट होती की मला जर मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर मला जो कॉन्फिडन्स मिळणार आहे ना, तो माझ्या लाईफ साठी एक सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. आणि तो मला मिळाला. तेच मी विचार करतोय आता. मला तुम्ही सांगता सांगता आठवलं की बाबा तिथून ते लीड टू सेल्स इथपर्यंतचा प्रवास, कारण की मी आता लीड टू सेल्स झाल्यापासून मी असोसिएशन मध्ये आहेच, मी कंटिन्युअसली आपलं काम चालू आहे. सो
आता असं जाणवत नाहीये काय. हम्म. पण हे बॅकग्राऊंड जेव्हा सांगताय तेव्हा मला असं वाटतं की हे कुठून म्हणजे थोडक्यात टर्निंग पॉइंटच झाला पूर्ण लाईफला, की एका लेसनमुळे किंवा एका त्या व्यक्तीमुळे आपला बरोबर. एवढा विश्वास टाकला, तिथून आपल्याला एवढा मोठा फटका भेटतोय. आणि ते त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण एक नवीन कंपनी उभी करतोय आणि ती सक्सेसफुली रन करतोय. हे मोठा प्रवास होता. सो लीड्स टू सेलकडे कसं मग वळा? आता त्यावेळी जेव्हा मी बिग बास्केट मध्ये काम करत होतो ना, त्याच्या आधीपासून सिद्धांत सरांसोबतचा कनेक्ट माझा होता. हो. पण असं झालं की मला बिग बास्केट करताना प्रॉब्लेम हा यायला लागला की मला ट्रेनिंग वरती फोकस करता येत नव्हता. मग मी त्यांना, म्हणजे गणेश कदम जे माझे त्यावेळीचे पार्टनर होते, मी त्यांना सरळ सांगितलं की मला हे कंटिन्यू करता येत नाहीये. तर मला आता एक सोल्युशन याच्यावरती काय दिसतंय की मी कंटिन्यू बिग बास्केट करावं आणि 3 शिफ्ट मध्ये करावं, जेणेकरून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता मला दिसते. त्यामुळे मी तो डिसिजन घेतला त्यावेळी. पण मी म्हटलं तुम्ही आता ऑनलाईन कंटिन्यू करा, मे बी नंतर जर मला वाटलं तर मी जॉईन करतो परत, पण आता तरी मला माझ्यासमोर हे दिसतंय तर मी हे करणार आहे. सो तो डिसिजन घेऊन मग मी ते काम कंटिन्यू केलं बिग बास्केटमध्ये. 4 ते 5 महिने मी जवळपास तिथं पण काम केलं. तर त्यावेळी मला सिद्धांत सरांचा एकदा फोन आला. त्यांना एका पुस्तकावरती काम करायचं होतं, जे पुस्तक रिलेटेड टू बिझनेसच होतं. ते पुस्तक त्यांना लिहायचं होतं एका क्लायंटसाठी, आणि ते कम्प्लीट करून पाहिजे होतं एक 4 ते 5 दिवसामध्ये. आणि मग त्यांनी मला त्यावेळी, जिथं मी स्टॉक मार्केटच्या ऍड्स वगैरे बनवायचो ना ऑनलाईन, त्यावेळी मला त्यांनी माझं रायटिंग बघितलं. मी रायटिंग कसं करतो, मी लिहितो वगैरे चांगलं, तर ते मला त्यांनी सांगितलं की तू हे काम करशील का, तुला मी याचे एवढे एवढे अमाऊंट देतो. मी म्हटलं ठीक आहे, मला काय आहे ते मला डिटेल्स पाठवा, मी करतो माझ्या बाजूने जेवढं मला पॉसिबल आहे. आणि मी ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून दिला आणि मला त्याचे पैसे मिळाले. आणि तिथं मला एक गोष्ट जाणवली की मला ह्या गोष्टी, म्हणजे ही जी गोष्ट मी केली, हा प्रोजेक्ट जो कम्प्लीट केला, तिथं मला कंटाळा आलाच नाही त्या कामाचा. मे बी बिग बास्केटला मला सकाळी 6 वाजता उठून जायचंय म्हणून मला त्याचा कंटाळा येऊ शकतो, पण मी या कामाला केल्यामुळे ह्याचा मला कंटाळा नाही आला. आणि मी मग प्रत्येकदा जेव्हा मला सिद्धांत सरांनी विचारलं की आपल्याला अजून काही प्रोजेक्ट वरती काम करायचं तर तू करशील का, मी मग त्यांना भेटायला गेलो. लॉकडाऊन होतं तरी पण मी रिस्क घेतली ती आणि त्यांना भेटायला गेलो. भेटलो, आम्ही चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की ही डिजिटल मार्केटिंगची अशी फील्ड आहे, त्याच्यामध्ये बिझनेसेसला आपण डिजिटली घेऊन जाणार, ऍड्स वगैरे त्यांचे बनवणार, त्यांच्यासाठी हे काम करणार. मी केलंय ऑलरेडी, त्यांनी केलं होतं 2-3 कंपनीसाठी. सो हे आपण असं असं करतोय, तर तू सोबत करशील का. मी म्हटलं ठीक आहे, आपण ट्राय करूया. पण त्याच्या आधी मला काय करायचं होतं की मला अजून एक गोष्ट ट्राय करायची होती. मित्राची सोफ्याची फॅक्टरी होती. मी त्याच्यासोबत असंच बोलता बोलता, चर्चा करता करता त्यांनी सांगितलं होतं की मला एक सोफा जेव्हा मी बनवतो ना, त्यावेळी तो सोफा, आपण ह्या ज्या सोफ्यावरती बनलोय, हा सोफा मे बी एक 10,000 बनत असेल, पण आपण तो 15,000 ते 16,000 विकू शकतो आणि त्याच्या मागे 4-5,000 जे काही प्रॉफिट असेल ते काढू शकतो. बरोबर. मग म्हटलं तू ऑर्डर्स कशा घेतो. तो म्हटला ओळखीच्यात आणि काही रेफरन्स थ्रू येतात त्याच. म्हटलं आपण ऑनलाईन करून बघूया एकदा, आणि सिद्धांत सर तर कनेक्ट मध्ये आहेच, ते ऍड करून देतील आपल्याला. तर मग मी त्यांना हा एक प्रोजेक्ट सांगितला की मला याच्यावरती एकदा ट्रायल घ्यायचा. मी त्यांना सांगितलं की आपण अशी अशी ऍड रन करतोय. मी त्यावेळी बिझनेस रजिस्ट्रेशन पण एक वेगळं करून टाकलं सोफ्याच्या कंपनीसाठी, फर्निचर फॉर मी नावाने, मित्रासोबतच केलं. मग त्यावेळी सगळं मग त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने. त्यावेळी पण मी क्रेडिट कार्डचाच वापर केला ऍड्स रन करण्यासाठी. पण त्यावेळी असं झालं की मला ऑर्डर्स चांगल्या आल्या. मी 4-5 ऑर्डर त्यावेळी कम्प्लीट करून टाकल्या सोफ्याच्या, आणि एका महिन्याच्या पिरियडमध्ये मला चांगला प्रॉफिट मिळाला. क्रेडिट कार्डचं बिल वगैरे भरलं, पण त्यानंतर असं व्हायला लागलं की प्राइजेस ह्याच्या हाईक झाले आणि ऍड्स पण एवढा काही रिस्पॉन्स भेटत नव्हता. आणि मग सिद्धांत सरांचं पण मला त्यावेळी विचारणं आलं की आपण अशा अशा प्रोजेक्ट वरती काम करतो, तुझी तयारी आहे का करायची. भेटलो, बोललो. मला त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली की आज माझ्याकडे क्लायंट्स आहेत 2 ते 3, मला मिळत आहेत 7 ते 8,000 रुपये या कामाचे. मी तुला किती देऊ शकतो माहित नाही, एवढी लिमिट, म्हणजे मिनिमम अमाऊंट मी तुला देऊ शकतो, तेवढंच मला पॉसिबल आहे. त्याच्या पुढे मी अजून पुढच्या 3-4 महिन्यात जसं ग्रो होईल तसं आपण प्लॅन करू शकतो, पण मी आता गॅरंटी नाही देत त्या गोष्टीची. त्यावेळी माझ्यासमोर एक मोठा डिसिजन असा होता की मला इथनं बिग बास्केट मधनं एक 21,000 ते 22,000 रुपयाचं पेमेंट मिळत होतं, आणि इथं मला 3,000 ते 4,000 रुपयामध्ये काम तो करायचं. कम्फर्ट झोन सोडून, तिकडचा पैसा परत सोडून यायचं. इकडे येणं, शून्यापासून स्टार्ट करणं. आणि हप्ते होते, पण तो एक बोजा तर लोनचा तर खांद्यावरती ऑलरेडी होताच होता. कंटिन्यू. तर त्यावेळी मला तो डिसिजन घ्यायचा होता की आता बिग बास्केट मध्ये 21-22,000 रुपये मला मंथली मिळत आहेत, आणि इथं डायरेक्ट सिद्धांत सरांनी सांगितले की मी किती देऊ शकतो मला गॅरंटी नाही. मी प्रॅक्टिकली विचार केला की बिग बास्केट मध्ये मी जर अजून 2 वर्ष जरी काम केलं तरी पण मी डिलिव्हरीवरनं मे बी एक्झिक्युटिव्ह बनेल, तिथं ऑन रोल काम करेल, तर मला किती पेमेंट मिळू शकतो.
ती एक्सपोनेन्शियल जी ग्रोथ आहे ती Growth आहे. तिथं नव्हती. तिथं नव्हती. आणि हा. मला शिकण्यासारखं काय नव्हतं. हम्म, हम्म. डेली टास्क होते. ऑर्डर्स आल्या, समजलं. असाइन करायच्या, वाटून द्यायच्या आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा. फॉलो करायचं बरोबर. एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त मला शिकण्यासारखं तिथं काय नव्हतं. मी शिकून घेतलं. कोडिंग सिस्टीम शिकली, ट्रान्सपोर्टेशन शिकलं, लॉजिस्टिक जे काय तिथं आतमध्ये आहे ते शिकलं. त्यानंतर आतमध्ये कसं मेंटेन केलं जातं, प्रोडक्ट कसं येतात, कसे बाहेर सोडतात, ते सगळं शिकून घेतलं. पण आता याच्या पुढे काय, ते लिमिटेशन्स आले की बाबा Limitations याच्यानंतर काय करायचं. आणि नवीन फील्ड एक्सप्लोर करायचा मला त्यावेळी तो एक चान्स दिसला. हा. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, जे काय असेल ते आपण आता सोडून द्या. कारण बॅकअपला एक डोक्यात हे हा. होतं की घरचं माझं चांगलं, पाठिंबा आहे चांगला. पाठिंबा आहे. तो एक प्लस पॉईंट मी Plus point. मानतो हो. की मला कधीच असं वाटलं नाही की मी खूप मोठ्या अडचणीत अडकलो. बॅकअप माइंड मध्ये नाही एक गोष्ट होती. घरचा पाठिंबा चांगला असल्यामुळे ती हुरहुर नव्हती मागे की बाबा आपल्याला एवढं मोठं कर्ज आहे किंवा हे त्यामुळेच करायचं. त्यामुळेच मी ही गोष्ट मी आवर्जून सांगतो पण प्रत्येक वेळी की मी स्ट्रगल नाही केलेलं. हा. मी बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट लक्षात ठेवूनच काम केलेलं आहे की मला माहिती आहे की काही झालं तरी माझे वडील मला आहेत सांभाळणार आहेत. बॅकअपला एक प्लॅन आहे कंटिन्यू Plan आहे. तयार. सो त्याच्यामुळे ते एक गोष्ट होती की मला माझ्या स्वतःच्या जीवावरती करायचं, म्हणून हे सगळं चालू होतं. त्यावेळी तो डिसिजन घेऊन टाकला. कारण मला एक गोष्ट परत एकदा लक्षात आली की माझ्याकडे 2 क्रेडिट कार्ड मध्ये पैसे आहेत, जे की मला 2-3 महिने सस्टेन करू हा शकतात. हा भले 2-3 महिन्यात मला 3-3, 4-4 हजार रुपये आले तरी माझी EMI मी भरू शकतो. तो एक विचार होता. त्यामुळे मग मी ते त्यावेळी इन्स्टंट डिसिजन घेतला. त्यानंतर मग सिद्धांत सरांना म्हटलं की आपण आता इथून पुढे काम चालू करूया. आणि तिथून जे काम चालू केलं ते आजपर्यंत आम्ही करतोय. बरं, पहिल्या 1-2 महिन्यामध्ये क्लायंट तसे मिळाले नाही, पण त्यावेळी आम्ही कॉन्टेंटच्या मार्फत, मी पहिल्याच अगदी मी सांगतो, पहिल्या आठवड्यात मी जेव्हा जॉईन केलं त्यावेळी 2च दिवसामध्ये मी 350 डिझाईन बनवून टाकले. जे कॅलेंडर असतं आपलं 365 दिवसांचं, ते कॅलेंडर अख्खं मी डिझाईन केलं. त्या कॅलेंडरच्या मार्फत आम्ही जुने क्लायंट्स, म्हणजे सिद्धांत सर बिझनेस कन्सल्टिंग बॅकग्राऊंडने आलेले, त्यामुळे मग त्यांचे जे काही जुने कनेक्ट होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो ते कॅलेंडर घेऊन, की आम्ही अशा अशा पद्धतीनं एक प्रोडक्ट बनवलंय, तर तुम्ही हे टेस्ट करा. आणि आम्ही अशा पद्धतीने ऍड्स पण करतो आणि डिझायनिंग तुम्हाला बनवून देऊ शकतो. हे सगळं आम्ही त्यांना सांगत गेलो. तिथून एक 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 क्लायंट यायला लागला आणि मग असं व्हायला लागलं की आता जे काय आम्ही एक्सपेक्ट करत होतो की कुठं जाऊ शकतो, ते आता हळूहळू अचीव होताना दिसत होतं. बरोबर. So ती जर्नी आम्ही तिथनं चालू केली. आणि तो पिरियड पण सगळ्यात महत्वाचा होता, कारण की लॉकडाऊनचा असा तो काळ होता की तिथून पुढे थोडक्यात डिजिटल क्रांती चालू झाली. आणि प्रत्येकाला, मला तर वाटतं आज आता ज्याचं दुकान असेल, ज्याचा बिझनेस असेल किंवा कोणीही असेल, त्याला सध्या डिजिटली जाणं किंवा डिजिटल त्याचा प्रेझेन्स असणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात एक टर्म आहे की पर्सनल ब्रँडिंग पण खूप महत्वाची आहे. आता मला हे सगळं मी जर्नी ऐकली, आता तिथून पुढे मग लीड्स टू सेलचा प्रवास चालू झाला. तो यशस्वीरित्या आजही 50हून अधिक क्लायंट्स आहेत आणि तो यशस्वी पद्धतीने चालू आहे. सो आता एवढा प्रवास करून एवढे दगफटक्या भेटल्यानंतर परत तुम्ही कंटेंट क्रिएशन मध्ये आला. तुमचं भरपूर प्रतिसाद स्वतःला पण भेटायला लागला स्वतःच्या कॉन्टेंटला, आणि अशा भरपूर लोक तुम्हाला मदतीची हाक घ्यायला तुमच्याकडे आली. मग ते तुम्ही कन्सल्टेशनचं पण पुन्हा चालू केलं की बाबा मी 1 to येऊ शकता, तुम्हाला काय मदत लागली तरी मी तुम्हाला करू शकतो. मग हे आता याच्या ऑपोजिट कन्सल्टिंग करत असताना आता कसं वाटतं की बस आपला प्रवास आठवला आणि आता आपण तेच प्रवासातून काहीतरी शिकून नवीन लोकांना आपण प्रोत्साहित करतो किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे कसं वाटतं जेव्हा कन्सल्टिंग करत असताना? एक गोष्ट मी याच्या रिलेट करून मी सांगतो की आपण जेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतो ना, त्यावेळी आपल्याला समोरचा शिक्षक काय सांगतोय हे त्यावेळी नाही समजत. तेच जेव्हा आपला मित्र समजवतो ना व्यवस्थित बसून, आणि ते पण एक्झामच्या 1-2 तास आधी जरी त्याने समजवलं ना, डोक्यात एकदम फिट बसतं. बरोबर. माझा एक्सप्लेन करण्याची पद्धत ती आहे. मी तुमचा मेंटॉर किंवा मी तुमचा काय म्हणता येईल कोच नाहीये. मला ते समजू पण नका, मला मित्र समजा. तो एक्झामच्या आधी जी गोष्ट समजवणारा एक मित्र असतो ना, तो मित्र समजा. कारण मी काय एवढं मोठा नाही किंवा मी काय 100 कोटी कमवले, 200 कोटी कमवलेत आणि मी तुम्हाला एक्सपिरियन्स देतोय अशातला भाग नाही. पण मला जे एक्सपिरियन्स आले, मी ज्या चुका केल्या, मला ज्या गोष्टी बरोबर वाटल्या त्या मी केल्या, डिसिजन्स घेतले, या सगळ्याचा एकंदरीत जो काही मला अनुभव आहे, त्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचा जर तुम्हाला बेनिफिट होत असेल तर तुम्ही डेफिनेटली घ्या. आणि त्या गोष्टीसाठी मी चार्ज का करू? मी तर स्वतःला एवढा मोठा नाही समजत की मी तुमच्याकडनं पैसे घेऊन मी तुम्हाला कन्सल्ट करावं. मला वाटतंय तुमच्यासाठी हे योग्य ठरू शकतं. मी तुम्हाला म्हणणार पण नाही की तुम्ही हेच करा. बट फ्रॉम आता मी जे ऐकली जर्नी, कारण की
तुम्ही स्टार्टिंगला बजाजमध्ये ऑन ग्राउंड काम केलंय, तो एक्सपिरियन्स होता वेगळा. स्टॉक मधला एक्सपिरियन्स होता, तिथं पण बिझनेस स्टार्ट केला, तो एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर बिग बास्केटचा असेल, हो. म्हणजे ऑन ग्राउंड जे माणसं करू शकतात त्या मॅक्झिमम गोष्टी तुम्ही करून बसलाय. त्याच्यामुळे तुम्हाला एक भरपूर एक्सपिरियन्स आलाय कमी वयात, आणि त्याच्यामुळे तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने कन्सल्ट करू शकताय, तुम्हाला जाणवलं होतं. आणि सगळ्यात पुढची गोष्ट की माझी पर्सनल ब्रँडिंगचा हा हा जो वर्ड आहे किंवा ह्याचा जो ट्रेंड चालू झालाय आता, प्रत्येक जण आता पर्सनल ब्रँडिंग मध्ये आलाय. बरोबर. आणि सध्याच्या परिस्थितीत तुम्ही सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताय, कंटेंट क्रिएशनचं असेल किंवा डिजिटल मार्केटिंगचं. सो तुमच्यापेक्षा चांगल्या शब्दात कोणी एक्सप्लेन करू शकत नाही की बाबा पर्सनल ब्रँडिंग का केली पाहिजे माणसानं, आणि पर्सनल ब्रँडिंग कशी करावी. मी तर असं म्हणत नाही माझ्यापेक्षा कोणी चांगलं करू शकत नाही, करतात सगळेच चांगल्या पद्धतीने करतायत, सगळ्यांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. मे बी मला रिलेट करण्याचं कारण लोकांचं हे असू शकतं की मी रिअल टाइम एक्सपिरियन्स देतोय, आणि मी कुठून वाचून किंवा कोणाचं बघून मी काही सांगत नाही. मी मला आलेला एक्सपिरियन्स, ऑथेंटिक एक्सपिरियन्स मी तो शेअर करतोय, त्यामुळे मे बी ते डायरेक्टली कनेक्ट होत असेल. आता पर्सनल ब्रँडिंगचं कारण सांगतो पहिल्यापासून. आता जसं मी प्रत्येक वेळी एक एक्झाम्पल देतो की एक मसाला आहे ज्याच्यामध्ये एक म्हातारा माणूस आहे, पेटा वगैरे घातलेला आहे, राजस्थानी पेहरावामध्ये, आणि तो त्याच्या मसाल्याची ऍड आपल्याला टीव्ही वरती दिसते. त्या मसाल्याचं नाव काय? आलं लक्षात? कशावर नाव ओळखलं? ऍड्स कंटिन्यू त्यांच्या रनिंग असतात. आणि मी आता जे तुला सांगितलं त्या व्यक्तीबद्दल, तिथं पर्सनच सांगितलं ना, तिथं मी काय वेगळं सांगितलं नाही. याला पर्सनल ब्रँडिंग म्हणायचं. की जे व्यक्ती ओरिएंटेड ब्रँड जे बनलेत ना, ते अजूनपर्यंत मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या लेवलवरती काम करतात की आपण एक्सपिरियन्स म्हणजे तो घेतलाय लाईफ टाइम, आपण जे बघत आलेलो आहे. बरोबर. मुकेश अंबानीच्या नावाने रिलायन्स चालते, अंबानी म्हटलं की रिलायन्स. टाटांच्या नावाने रतन टाटा सर आता जे गेले आपल्या, सगळ्यात मोठी दुःखद घटना ती घडली, पण त्या व्यक्तीच्या नावाने, त्यांच्या आधी जमशेदजी टाटा होते, त्यांच्या आधी जे.आर.डी. टाटा, म्हणजे हे सगळे जे लोक होते त्यांच्या नावावरनं टाटा ब्रँड झाला. बरोबर. कंपनी ही नावाने म्हणते. बरोबर आहे. तसंच बिर्लाचं झालं, तसंच महिंद्रांचं झालं. या सगळ्या लोकांनी जर पर्सनल ब्रँडला एवढं महत्व दिलं, तर मग आत्ता का नाही द्यावं? आणि जेव्हा एक्सपोजर पण नव्हतं मार्केटमध्ये त्यावेळेस त्यांनी दिलंय. खरं ही गोष्ट. त्यावेळेस मला वाटतंय 1% लोक पण पर्सनल ब्रँडिंग वरती फोकस करत नसतील. खूप कमी होती, लिमिटेड होती, पण त्याचाच फायदा मग त्यांना झाला. मग आता जर एवढा आपल्याकडे एक्सपोजर आहे, सोशल मीडियाचा एवढा फ्री जो युटिलायझेशन करण्याचा आपल्याकडे प्लॅटफॉर्म, त्याचा आपण वापर करावा. आणि मला त्यावेळेस ते जाणवलं, कारण काय होतं की प्रत्येक वेळी आपण आपली जी थॉट प्रोसेस आहे, आपला जो माइंडसेट आहे, तो एका कस्टमरला एक्सप्लेन जेव्हा करत बसतो ना, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. त्यानंतर आपण जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचू शकत नाही जर एकाला लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्यामुळं हा प्लॅटफॉर्म यूज करावा सोशल मीडियाचा, तो डोक्यामध्ये विचार आला. आणि जे एक्सपिरियन्स मी घेतले, जे काही मला डोक्यामध्ये विचार आहेत, जे काही नॉलेज मी घेतलेलं आहे, ते सगळं शेअर करावं अशी मला त्यावेळी मनापासून इच्छा झाली. आणि मी ते चालू केलं. आणि मला पहिल्या 1-2 महिन्यात असं काही जाणवलं नाही की खूप काही मी भारी करतोय किंवा खूप काही मोठं करतोय. पण जसं मला रिस्पॉन्स यायला लागला, लोकांनी मला अप्रिशिएट करायला सुरुवात केली, मला डीएम्स आले, मला कॉल्स यायला लागले, आणि मी सुरुवातीला नंबर देऊन टाकायचो सगळ्यांना की फोन करा, कधी पण बोलू शकतो. इव्हन मला रात्री 10 वाजता 11 वाजता फोन आलेले की सर असं असं आमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या पर्सनल लाईफमध्ये असे प्रॉब्लेम आहेत. मी बिझनेस बद्दल सांगतोय तरी पण पर्सनल लाईफचं मला सांगतायत. मला ते एक्सपिरियन्स चांगला वाटला, पण मला जाणवायला लागलं की मला पण लिमिटेशन्स आहेत आता. बरोबर. मी प्रत्येकाला कॉलवरती बोलून 1-2 तास घालून, कारण मला माझा बिझनेस सांभाळायचा, मी तेवढा वेळ नाही देऊ शकणार. मग मी आता काही प्रमाणात मी पहिलं चेक करतो की बिझनेसमॅन जो काही मला कनेक्ट करतो किंवा जो काही व्यक्ती मला कनेक्ट करतोय तो कसा आहे. मी फर्स्ट मीटिंग त्याला पहिलं ऑफिसला बोलवतो, भेटायला या, तुमचे प्रॉब्लेम, तुम्ही काय आतापर्यंत काम केले ते सांगा. जर माझ्या ॲबिलिटीनुसार मी ते जर तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देऊ शकत असेल तर मी देणार. बरोबर. मला जर नसेल जमत तर मी क्लिअरली सांगणार माझ्या हाताच्या बाहेरचं काम आहे, तुम्हाला दुसरा कोणीतरी ह्याच्यामध्ये चांगलं सांगू शकतो. मी तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून कुठल्या नाही, ट्रान्सपरन्सी पाहिजेच, बिझनेस असो किंवा काही असो. जर आपल्याला ते बोलता येतंय की बाबा माझ्यापेक्षा एक दुसरा व्यक्ती हे प्रोव्हाइड करू शकतो ही सर्व्हिस, तर त्याला आपण सजेस्ट करणं पण ही पण खूप मोठेपण आहे, किंवा ही ट्रान्सपरन्सी पुढे जायचं असेल तर हवीच बिझनेस. आणि तोच मला जो फायदा झाला व्हिडिओजचा, आज मला बऱ्याचशा मोठ्या लोकांना कनेक्ट करताना प्रॉब्लेमच येत नाही. मी फक्त त्यांना डीएम जरी केला तरी पण ते मला
मग ते माझं प्रोफाईल तर चेक करणार, apply करतात. मग बघितलं माझे व्हिडिओज मी काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय, तर त्यांना समजून जाणार की हा माणूस कशा पद्धतीने हम्म. काम करत असेल काय असेल. त्यामुळे मला तिथं प्रॉब्लेम येत नाही, मला डायरेक्टली रिप्लायज येतात, मी त्यांच्याशी कनेक्ट करतो. जसं आपलं सौरभ सरांसोबत जे कनेक्शन होतं हम्म. मी DM मधनं केलं, हा. आणि एका मित्रा थ्रू, म्हणजे जे माझा पहिलीतला मित्र होता हो. त्याच्यासोबत मी कनेक्ट केलं आणि मी बोललो, आणि बरोबर. झालं कनेक्शन. जे काय आता आपण प्रोजेक्ट एकत्र करतोय त्याचंच फळ येते. बरोबर. ह्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्याला इव्हन बिझनेस करायचा आहे, वाढवायचा आहे, त्यासाठी पर्सनल ब्रँडिंग आत्ता तरी खूप गरजेचं आहे. येस. आणि आपण मला वाटतं भरपूर प्रेक्षकांना पण असं कधीतरी एक्सपिरियन्स झाला असेल की एखादा व्यक्ती किंवा एखादा फेस अचानकच फेमस होतो किंवा अचानकच एकदम लाईट मध्ये येतोय की बाबा हा सगळ्यांना ओळखायला लागतो किंवा सगळं सोशल मीडियावर सगळीकडे दिसतोय. तर ह्याच्या मागची प्रोसेस पण खूप मोठी आहे, कारण की ते एका दिवस दिसणं किंवा अचानकच हे होणं, त्याच्या मागे किती मोठ्या कॅम्पेन रन होतंय, किती पैसा तो त्या व्यक्तीने लावला असेल पर्सनल ब्रँडिंगला. आता मगाशीच आपलं बोलता बोलता एक्झाम्पल तुम्ही घेतलं होतं की जसप्रीत बुमराचं. 2014 मध्ये जसप्रीत बुमराह काय होता आणि आता काय, त्याचं काय काय सांगाल तुम्ही? जसं मी मगाशी बोललो की जसप्रीत बुमराह ज्यावेळी त्याच्या रणजी कॅम्पेन मधनं बाहेर आला, आणि जेव्हा त्याला बघितलं गेलं लोकांनी विजय हजारे ट्रॉफी मध्ये त्याने परफॉर्मन्स केला होता, त्याची बॉलिंग ऍक्शन युनिक होती, पण त्यावेळी तो एकदम असा बारीक दिसायचा. पण त्यावेळी त्याला मुंबई इंडियन्सनी हे केलं, 7-8 लाखात आय थिंक 10 लाखाच्या 10 आसपास लाखाच्या काहीतरी आसपास. अमाऊंट होती. हो. त्यावेळी त्याला ते ऑप्शन मध्ये त्यांनी घेतलं. बरं, त्या वर्षापासून त्यांनी ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय, त्यांनी काय केलंय, त्याची फेस व्हॅल्यूच वाढवली, म्हणजे त्याचा पर्सनल ब्रँड त्यांनी तो ग्रो केला, बिल्ड केला. येस. आणि त्याचीच जी फळं त्याला मिळाली आहेत. आज 2024 ला त्याला 18 कोटी मिळतात. हो. हेच आपल्याला करायचंय, हाच कारण फरक आहे. आपण येस. जो स्वतः काम करतोय ते काम तर आपल्याला दाखवायचंच आहे, पण ते काम दाखवण्याचा एक प्लॅटफॉर्म जो आहे ना, म्हणजे किंवा एक जे माध्यम आहे, त्याला आपण पर्सनल ब्रँडिंग म्हणू शकतो. बरोबर आहे. कारण मी काय काम करतोय, मी आज मार्केटमध्ये किती लोकांना भेटतोय, काय माझे एक्सपिरियन्स आहेत, मी काय नॉलेज घेतलंय, हे मी त्या लोकांना सांगतोय, पण बाकीच्यांना ते समजणार नाहीत ना. नाही. मग मला जर आउटरीच करायचंय, लोकांना मला क्लायंट्स आणायचे, तर मग मी कसं लोकांपर्यंत पोहोचणार? मला एक तर पेड ऍडव्हर्टायझिंगचा ऑप्शन आहे, नाहीतर मग मला नेटवर्किंगचा ऑप्शन आहे. पण नेटवर्किंग करतोय, पेड ऍडव्हर्टायझिंग करतोय, त्याच्या आधी जर मी पर्सनल ब्रँडिंग केलं तर इम्पॅक्ट सगळ्यात मोठा होतो. येस. म्हणून पर्सनल ब्रँडिंग गरजेचं आहे. येस. आता बोलण्यावरून मला एक गोष्ट आठवली की मला, मी प्रत्येक ठिकाणी जातोय, जे मोठे लोक असतील किंवा त्या फील्डमध्ये त्यांनी सक्सेस किंवा एक स्टेजला ते पोहोचले, त्यांच्यासाठी पैसा तर महत्वाचा आहेच, पण पैशाच्या पेक्षाही किंवा पैशाच्या समान लेवलला त्यांना नेटवर्किंग पण महत्वाचे आहे. ज्यांचे कनेक्शन असतील, नेटवर्क असतील. आता तुमचा नेटवर्क झाला, तुमचा पण नेटवर्क, आता तुमचं कंटिन्युअस क्लायंट असतात, क्लायंट व्हिजिट असतात, क्लायंटमुळे भरपूर नेटवर्क होतोय चांगल्या चांगल्या फील्डमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये थोडक्यात तुमचा नेटवर्क आहे. नेटवर्कचा नक्की फायदा होतो का, की नेटवर्कमुळे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात का? आता नेटवर्किंग बद्दल सांगायचं झालं ना, आपण अगदी बालपणापासून करतो ही गोष्ट, पण आपण त्यावेळी त्याला मैत्री मानायचो. आता त्या मैत्रीचंच रूपांतर आपण जेव्हा बिझनेसमध्ये मैत्री करायचं, बिझनेस रिलेटेड मैत्री करायची असते, त्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. आधीची मैत्री ही कुठल्या थॉट प्रोसेसने नव्हती केली. आधी पर्सन चांगला वाटला, त्याच्यासोबत कनेक्ट होऊ वाटलं, चांगला आहे माझ्यासारखंच आहे, चला भांडणं करा, अशा पद्धतीने आपण मैत्री केली. आज बिझनेसमध्ये पण तेच आहे की पर्सन चांगला आहे, थॉट प्रोसेस चांगली आहे, बिझनेस करण्याची पद्धत चांगली आहे, कोणाला फसवत नाहीये, मदत करायला तयार आहे एकमेकांना, नेटवर्क करायला काय हरकत आहे, बरोबर. मैत्री करायला काय हरकत आहे. तिथून अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. कशा होतात सांगतो. एक व्यक्ती आहे, आज तुझं पण एक्झाम्पल घेतलं आपण, तर तू जर फक्त मी तुला 2 दिवस देतो, 2 दिवसामध्ये आहे ना असे लोक काढ की ज्यांना तू माझ्याशी ओळख करून देऊ शकतो. तू किती नावं काढशील? मी तुला सांगतो, तू 250 नावं काढशील. 200 ते 250 नावं तू आरामात काढू शकशील, ज्यांच्याशी तू माझी ओळख करून देऊ शकतो. आणि जर मी तेवढा जेन्युइन असेल, मी जर चांगला व्यक्ती असेल, तर तू ओळख करून देणार, बरोबर. तर मी एका माणसाला कनेक्ट करत असेल तर त्यावेळी मला 250 ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. बरोबर आहे. खूप मस्त एक्झाम्पल आहे. आणि हे जर एवढं पॉसिबल आहे ना, मग त्या 250 इंटू 250चा गणित जर करायला बसलो आपण, तर ते किती मोठे. बरोबर. आपण तेवढ्या लोकांना कनेक्ट करायला जाणार नाहीये, पण पॉसिबिलिटीज नाकारून चालत नाही. जर मला आज एक मोठं काम करायचंय, तर त्या गोष्टीसाठी जर माझ्या नेटवर्क मधला एक व्यक्ती असेल, तर मग मी त्याच्यासोबत आधी कुठंतरी कनेक्ट केलेलं आहे हे मला आठवतं, मग मी इथून पुढे का नाही करावं. बरोबर आहे. आज आपण लिटेकर्सच्या स्टुडिओमध्ये बसून पॉडकास्ट करतो, हे नेटवर्क कुठेतरी आधी बनवलेलं आहे, म्हणून आपल्याला ही संधी मिळाली शूट करण्याची.
मग हेच आपल्याला जर एवढा त्याचा फायदा दिसत असेल तर मग नेटवर्किंगचा फायदा अजून वेगळा काय पाहिजे. तेच तर. आणि मला असं वाटतं की काही काही अशा संधीच भेटतात की हो. बाबा त्या पैशाच्या याच्यात तुलनेत आपण त्याला तुलनाच करू शकत नाही नाही. नाही अशा अजिबातच अशा नाही. गोष्टी, अशी मैत्री घडते हो. कनेक्शनच्या थ्रू. असं भरपूर गोष्टी आहेत. आता आपण जेव्हा प्रवास बघतोय तुझा, की बाबा हम्म. तू अर्ली एज मध्ये तुला फायनान्शियल भरपूर प्रॉब्लेम आलेले. इव्हन तू तेव्हापासून तुला सगळं नॉलेज आहे फायनान्शियल, किंवा कसं काय करायचं, कारण की सगळं स्वतःच्या जीवावर तू शिकत होता आणि करत होता. तर आता जर आपल्याकडे यंगस्टर असतील किंवा युवक असतील किंवा 18-20 वर्षाचे जर आपल्याला पाहणार प्रेक्षक आहे, त्यांना तू फायनान्शियल मॅनेजमेंटचा काय हे करशील? कसं आहे ना, गोष्टी. माझे स्वतःचे फायनान्सेस खूप सारे बिघडले होते. अजून पण मी काही एवढे सुरळीत केलेले नाहीत. मला बिघडताना दिसतात कधी कधी, कधी कधी सुरळीत होतात. त्यामुळे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत मी त्या सांगू शकतो की मला लहानपणापासून एक सवय लागली. म्हणजे मी इव्हन आई वडिलांना पण ते शेअर केली की मला सेव्हिंग करायला आवडतं. तर मग मी 1-2 रुपये 1-2 रुपयाचे जे मला भेटायचे कॉईन्स ते मी सेव्ह करून ठेवायचो आणि माझे डब्बा भरलेले असायचे. त्यानंतर मग पुन्हा मग ज्यावेळी 10वीचा वेळ होता, 10वी एक्झाम संपायला आली होती, मित्रांनी मिळून प्लॅन केला की आपण गोव्याला जाऊ. पण त्याच्या आधी काय, दर महिन्याला पैसे साठवू. मी साठवले, बाकीच्यांनी कोणी साठवले नाही. गोवा प्लॅन सक्सेस झाला नाही नेहमीप्रमाणे. त्यामुळं तिथे एक सवय लागली महिन्याच्या महिन्याला पैसे साठवायचे. आता ते साठवून करायचं काय, खर्चच होणार. त्याच्यापेक्षा मग कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मग घरनं देऊन ऑनलाईन पैसे अकाउंटला घ्यायचं आणि ते SIP मध्ये टाकायचे. आणि मी स्टॉक मार्केटचं पण शिकत होतो. आधीपासूनच स्टॉक मार्केट करायचं हे डोक्यात होतं. त्याच्या आधी म्युच्युअल फंड्स काय, SIP काय हे जाणून घेतलं. SIP मध्ये मग 500 रुपयापासून मी SIP चालू केली. त्या SIPचं फळ मला आत्ता दिसतंय. मग ती कुठेतरी सुरुवात झाली माझी. बरोबर, म्हणून मग मी investing ची. सजेस्ट करताना एवढंच करेल की जेवढा अर्ली सुरुवात करता येईल इन्व्हेस्टिंगच्या Investment ची. जर्नीसाठी, म्हणजे इव्हन तुम्ही 100 रुपये करा, 500 रुपये करा, व्हॉट एव्हर तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं करा. पण बाजूला काढून ठेवा, जे की तुम्ही काढणार नाही लगेच. ते थोडंसं तुम्हाला अवघड गेले पाहिजे तिथनं पैसे काढायला. कारण UPI आज एवढं इझी आहे ना, QR कोड दिसला आपण स्कॅन करून मोकळं होतो. तर त्याच्याऐवजी जर SIP मध्ये ठेवले तर आपल्याला ते कठीण वाटतं आणि मग ते काढत नाही आपण पैसे, ते सेव्ह होतात. बरोबर. सो SIP कंटिन्यू आणि करायला SIP हा पाहिजे. सोपा मार्ग पण आहे इन्व्हेस्टमेंट साठी, easy. आणि हा. तो थोडा विश्वासू मार्ग आहे असं मला वाटतं. दुसरी एक अजून गोष्ट मी ह्याच्यात काय सांगेल की फायनान्सेस मॅनेज करताना आहे ना, ओव्हरवेल्म होऊन डिसिजन नाही घ्यायची कधीच. म्हणजे खूप जास्त आनंद झालाय, खूप जास्त राग आलाय म्हणून डिसिजन नाही घ्यायची. थोडासा वेळ द्यायचा, एखाद दिवस जाऊ द्यायचा. त्यावेळी जो काय राग आलाय, जो काय आनंद झालाय, त्यावेळी एक दिवस जाऊ द्यायचा. त्यावेळीचा डिसिजन थोडासा पोस्टपोन करायचा. नंतर आठवायचं की हे खरंच आपल्याला आता युजफुल आहे का. मी अशा काही डिसिजन घेतलेत की जे मला आता त्रास देत आहेत. मी सांगतो सरळ की मला गरज नसताना मी मोठे खर्च केलेले आहेत. मी त्यावेळी 4 व्हीलर मला त्यावेळी अशी काही गरज नव्हती, पण मी घेतली. आज मला त्याचं EMIs आणि हे ते सगळे आहेत. पण मला ते आता ठीक आहे, मी फॅमिलीसाठी घेतली किंवा मी स्वतःसाठी घेतली, मला बिझनेस मीटिंगसाठी घेतली, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण डिसिजन घेताना हा विचार केलाच पाहिजे की नक्की त्याची गरज किती आहे, किती घेतली त्याचा पाहिजे यूज किती होणार आहे, हा. त्याचं युटिलायझेशन तेवढं होणार आहे का. त्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यातनं फायदा किंवा आपण त्या गोष्टींमध्ये अडकण्यापासून वाचू शकतो. बरोबर. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये मी अजून एक सांगेल की लोन्स बद्दल जे सगळ्यात मोठं आता चाललंय मार्केटमध्ये की ऍप्स असतात छोटे मोठे, त्याच्यावरनं आपण चायनीज ऍप्स असतात किंवा कुठलेही ऍप्स असतात, त्याच्यावरनं आपण छोट्या छोट्या अमाऊंटचे पण लोन्स काढतो. तर ते टाळलं पाहिजे. त्याऐवजी भरपूर युवक किंवा यंगस्टर त्यामध्ये अडकलेले आहेत. ते काय होतं की आपल्याला सिबिल स्कोर जनरेट झालेला नसताना आपण 20-25 हजाराची अमाऊंट देऊन टाकणार आणि ते इंटरेस्ट चार्ज करत राहणार आणि आपण ते भरत राहणार. त्याचा आपल्याला सिबिल वरती चांगला इम्पॅक्ट होतो, पण त्याचा परिणामी जो आपल्याला लॉंग टर्म मध्ये जो लॉस असतो, इंटरेस्ट जातोय तो वेगळाच. पण आपण EMI भरले तरी पण त्यांचे आपण पूर्ण पैसे पे करून टाकले तरी पण त्यांचे फोन येत असतात. ते लूप मध्ये अडकतं. मला पण असं जाणवलंय, माझ्या मित्रांचा पण एक्सपिरियन्स आहे की बाबा एकदा त्यांनी एक अमाऊंट घेतली, तो फेडेल, तो सगळे पुन्हा करेल, पण ती एकदा सवय लागलेली असते की गरज लागली की आपण तिथूनच पैसा घ्यायला चालू करतो. हे चुकीचं आहे. आणि ते काय होतं की मित्रांना बघून पण डिसिजन कधी कधी बांधतात. मित्रांनी हे केली गोष्ट तर मग आपण पण करावी. किंवा मग मित्रांनी जर आज आयफोन घेतला 1 लाखाचा, तर माझ्याकडे अँड्रॉइड आहे, मला त्याच्यासोबत रोज बसायचंय, चालायचंय, जगायचंय, तर मग मला पण ही गोष्ट पाहिजे. त्यामुळे पण तिथं इझी ऑप्शन आहे ना तो, पैसे घ्यावे आणि लगेच त्या गोष्टी मला वाटतं की सुरुवातीला टाळाव्यात. मी चुकीच्या केल्यात काही गोष्टी, त्यामुळे मी तो एक्सपिरियन्स शेअर करतोय. मी
ज्ञान देण्याच्या हिशोबाने मी ते सांगत नाही. ज्या आणि माझ्या हे चुका आहेत खरंच त्या आहे, टाळा. जर गरज असेल तरच ती तरच गोष्ट घेतलं घेतली पाहिजे. Yes. आता सगळ्यात आवडता माझा एक प्रश्न आहे की आता तुम्ही कंपनी पण लीड करताय, ऍज अ बिझनेसमन पण तुम्ही काम करताय, प्लस तुम्ही ऍज अ जॉब मध्ये पण ऍज अ प्रोफेशन म्हणून काम केलेलं आहे. सो तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता भरपूर चांगलं, असं मला माहिती आहे की बाबा वर्क लाईफ बॅलन्स नक्की काय असते किंवा वर्क लाईफ बॅलन्स किती महत्वाचे आहे. जेणे त्याने ठरवावं वर्क लाईफ बॅलन्स हा. कोणाला किती कारण की गरजेचं मला आहे. भरपूर जणांचे क्वेश्चन येतात हा. किंवा जे वर्किंग प्रोफेशन्स आहेत किंवा बिझनेस मध्ये काम करतात ते हा बोलण्याचा मुद्दा असतोच बरं का बरोबर. प्रत्येकावर की वर्क लाईफ बॅलन्स माझं शेड्यूल बिघडलंय हे Right. ते. वर्क लाईफ बॅलन्स मध्ये 2-3 क्रायटेरिया मी मेजरली पकडतो, कारण बराच कळीचा मुद्दा पण ठरला हा, आता, हा. त्यामुळे मी 2-3 मुद्दे याच्यातले सांगतो. हम्म. पहिली गोष्ट, वय कमी असेल, वर्क लाईफ बॅलन्स नावाची गोष्ट पण तुमच्या डोक्यात आणू नका. हा. पाळायची तयारी ठेवा, जेवढी एनर्जी आहे ना तेवढं पाळा, आणि जेवढं काय करता येईल तेवढं एक्सप्लोर करा, एक्सपेरिमेंट करा. जे काय तुम्हाला वाटतंय ते सगळं एक्सप्लोर करा, आणि जे काय बेस्ट तुम्हाला वाटेल की जिथं मी बेस्ट करू शकतो, जिथं मला इन्कम पण मिळेल प्लस मी पॅशन फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टी वाटतील त्यावेळी तिथं ते कंटिन्यू करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्याला जेवढी भूक आहे त्यांनी तेवढं पळावं. भले तो 40 वर्षाचा का असेना, पण तुला भूक आहे ना अजून, माझी 5 कोटीचा टर्नओव्हर आता होतोय, मला 25 कोटीचा करायचा आहे पुढच्या वर्षभरात, वर्क लाईफ बॅलन्स विसरून जायची. अशा वेळी वर्क लाईफ बॅलन्सचा काय अर्थच नाही. मी पण आज पळताना मी नाही वेळेचा विचार करत, मला 12 वाजता जरी मीटिंग लागली तरी मी तिथं जाणार, 11 वाजता, 10 वाजता, इव्हन सकाळी 7 वाजता कुठं जावं लागलं मी जाणार, कारण मला तेवढी भूक आहे, त्यामुळे मी पळणार. मी त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स त्याच्यामध्ये मध्ये आणत नाही, कारण जोपर्यंत मला वाटत नाही ना मी सॅटिस्फाईड स्वतःशी, आणि मी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकावं आणि वर्क लाईफ बॅलन्स कडे लक्ष द्यावं, तोपर्यंत मी ते करणार नाही. आणि तिसरी गोष्ट, वय पण लहान आहे, पैसे पण आहेत घरी, आणि सगळं वेल सेटल्ड आहे, आणि तुम्हाला भूक नाही अजिबातच की मला एवढं एवढं मिळालं, एवढं माझी फॅमिली ह्याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहे, एवढं सगळं माझं व्यवस्थित चांगलं चालतंय, मग वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करा. हा बरोबर आहे. हा तिथं तुम्हाला जास्त पळायची गरज नाही, गरज नाही. तिथं तुम्हाला जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. जे आहे ते तुम्ही चांगलं तुमची हेल्थ मेंटेन करा, फॅमिली टाइम घ्या, सगळं व्यवस्थित एन्जॉय करा. या प्रश्नाचं उत्तर फिरून फिरून ते कम्फर्ट झोन वरतीच येतं की बाबा Comfort. तुम्हाला जर एक्सपोनेन्शियली ग्रो करायचं असेल तर ते वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला बरोबर. बाजूला ठेवून आणि मी चालायचं. याच्यामध्ये 1-2 जणांना, म्हणजे एक लहान मुलगा आलता भेटायला, त्याला त्याची एक कंपनी करायची, आणि त्यावेळी त्याच्यातनं मला त्याने एक क्वेश्चन पण विचारला, अरे मग दादा मला आहे ना असं असं फिरायचं पण असतं मित्रांसोबत, आणि ह्या पार्ट्या बिट्या असतात, हे असतं तसं असतं, तर मग मी ते कसं मॅनेज करायचं. मी त्याला एक त्यावेळी एक्झाम्पल दिलं, म्हटलं मला एक सांग, जर 1947च्या आधी जर आपल्या क्रांतिकारकांनी वर्क लाईफ बॅलन्स जर सिरियसली घेतलं असतं, तर आपल्याला आपण आझादीने आता हे सगळं करू शकलो असतो का? आपल्याला बिझनेस करता आला असता का? आपल्याला या लोकांसोबत कनेक्ट करता आला असतं का? आपल्यावरती कोणाची तरी दादागिरी असते ना आता. मग वर्क लाईफ बॅलन्स ज्यांना गरजेचं आहे ना त्यांनी करावंच. तुमची हेल्थ खराब आहे, तुम्हाला इश्यूज आहेत, फॅमिली इश्यूज आहेत, किंवा फॅमिली सोबत टाइम घालवणं कंपल्सरी आहे, आई वडिलांकडे लक्ष देणं कंपल्सरी आहे, लहान मुलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मॅनेज करून जर तुम्हाला करता येत असेल तर बिंदास करा. नाहीतर मग तुम्हाला आता वेळ आहे, तुमच्याकडे एनर्जी आहे, तर तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कडे लक्ष दिलं नाही तरी चालू शकतो. बरोबर आहे. नाही, हे अतिशय उत्तम उत्तर तुम्ही दिलेलं आहे सर. आणि आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये प्रत्येक गोष्ट उलगडली थोडक्यात की आपण सुरुवातीचा प्रवास बघितला सरांनी कसा केला, त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंटच्या गोष्टी असतील किंवा पर्सनल ब्रँडिंगच्या गोष्टी असतील, भरपूर विषयांवरती आपण डीप मध्ये जाऊन खूप सखोल माहिती घेतलेली आहे आणि त्या जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता तुम्हाला प्रेक्षकांना मला विचारायचे की अजून तुमचे कोणते क्वेश्चन्स असतील जे राहिले असतील, कारण की आपल्याकडे एक निवडकच टाइम असतो, एक तासच असतो, त्यात काय काय कव्हर करायचा हा पण मोठा प्रश्न आहे. सो तुमचे कोणते क्वेश्चन असतील, कोणता माझा क्वेश्चन राहिलेला असेल विचारायचा, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुम्ही विषय सांगा. कोणताही विषय असेल, कोणताही प्रश्न असेल, त्याचं स्वतः सूरज सर उत्तर द्यायचा प्रयत्न करतीलच. आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला, अजून कोणते टॉपिक्स तुम्हाला बघायला आवडतील सीओसीच्या आपल्या या चॅनलवरती, तरी आम्हाला सजेस्ट करा. थँक्यू सर, तुम्ही आला आणि आमच्या सगळ्यांना मान देऊन तुम्ही पूर्ण तुमची लाईफ जर्नी असेल किंवा प्रत्येक टॉपिक असेल तुम्ही डिस्क्राईब केला. सो आपला हा 3रा पॉडकास्ट आहे मला वाटतं. सो खूप खूप धन्यवाद. असंच आपलं असोसिएशन कंटिन्यू राहील हीच अपेक्षा करतोय. येस, तुम्हाला काय अपील करायचं असेल ऑडियन्सला तर नक्की करा. ओके, सो सजेशन देईल मी, आता जे काय आमची चर्चा झाली 1 तासामध्ये, तुम्ही जे काय आतापर्यंत ऐकलंय,
तर त्याच्यावरनं मी एकच गोष्ट सजेस्ट करेल की आता जे काय काम करताय ना ते प्रामाणिकपणे करत राहा. कोणाला फसवण्याचं इंटेन्शन नको आहे. आणि खूप जास्त विजनरी असाल तरी पण आत्ता जर तुमची अडचण असेल, तुम्ही कुठेतरी अडकला असाल, तर ती अडचण तात्पुरती आहे. तुमचं विजन हे कायमस्वरूपी आहे. तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे. तर त्यासाठी तुमचे प्रयत्न कंटिन्यू ठेवा आणि एकमेकांना मदत करण्याची तयारी ठेवा. समाजात खूप निगेटिव्हिटी, खूप निगेटिव्ह लोक आहेत. एकमेकांना फसवण्याची सगळीकडे वृत्ती आहे. पण आपण जर पॉझिटिव्ह वृत्तीने सगळ्यांना मदत करण्याची तयारी ठेवली, एकमेकांना मदत केली, डेफिनेटली आपल्याला कोण ना कोण मदत करणार आहे आणि आपला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ग्रो करायला सोपं होणार आहे. सो ही एक गोष्ट तुम्ही फॉलो करा आणि इथून पुढे पण तुम्हाला काय मदत लागत असेल, तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर मला DM करू शकता किंवा माझं ऑफिस बानेरमध्ये आहे. तुम्ही लोकेशन सर्च केलं leads2sell.com तरी पण तुम्ही मला भेटायला येऊ शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करूया. जर मला पॉसिबल असेल तर मी नक्कीच तुम्हाला सोल्युशन देईन. येस सर, तुम्ही आम्हा सगळ्यांना वेळ दिल्याबद्दल खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.